ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे। आजचा विषय असा आहे, जगातला जगदीश शोध. आणि जगातला जगदीश शोधण्यासाठी प्रथम सद्गुरू करणे आवश्यक आहे. म्हणजे मुळात अंतरात्मा देव म्हणजे सगुण देव आहे. आणि सद्गुरू केल्यानंतर ते आपल्याला हाच उपदेश करतात की सगुणाच्या द्वारे निर्गुणाची प्राप्ती होते आणि निर्गुणाचं ज्ञान झालं की ज्ञानाचं विज्ञान होईल. आपलं सगुण देव शोधण्यासाठी विज्ञान होणे आवश्यक आहे. आता एक ज्ञान, एक अज्ञान, एक विपरीत ज्ञान, हे तिन्ही नाही होतात ह्याला विज्ञान असं म्हणते. नेणे म्हणजे अज्ञान, जाणणे म्हणजे ज्ञान, आणि पंचमभूतांचा पसारा ज्ञान नव्हे विज्ञान विपरीत ज्ञान. विरुद्ध भासतंय दिसतंय या तिन्ही वृत्ती समान करू निवृत्ती रूपाने आपल्याला विज्ञान व्हायचं आहे. मोकळं व्हायला पाहिजे आणि सुटका करून घ्यायला पाहिजे. सुटका करून घ्यायची असेल तर प्रथम सद्गुरू करणे आवश्यक आहे. तसंच आपल्याला स्वानुभव यायला पाहिजे. आता अनुभव कशाचा यायला पाहिजे तर वेदांत, सिद्धांत आणि धातांत या तिन्ही दृष्टीने निर्विकल्प परब्रह्म सदोदित भरलेला आहे याचा अनुभव यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आत्मनिवेदनाची मुख्य भक्ती करायची पाहिजे. आता वृत्तीशून्यता हे विज्ञान, वेदांत म्हणजे शास्त्र प्रचिती, सिद्धांत म्हणजे गुरु प्रचिती आणि धातांत म्हणजे आत्मप्रचिती. या तिन्ही दृष्टीने निर्विकल्प परब्रह्म सदोदित भरलेला आहे हे ज्ञान दृष्टीने पाहून त्याच्याशी अनन्य म्हणजे तद्रूप म्हणजे एकत्व आहे. ह्याला आत्मनिवेदनाची मुख्य भक्ती असे म्हटले आहे. आणि त्याकरता आपल्याला सद्गुरू करून आत्मनिवेदनाची नवी भक्ती आपल्याला आकारवणे आवश्यक आहे. आता भक्ती आहे 9 प्रकारच्या: श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. ही शेवटची नवी भक्ती आहे, ही मुख्य भक्ती आहे. तेव्हा आत्मनिवेदन, देवासी व्हावे आपण. आपण कोण, देव कोण? आपण कोण, देव कोण? म्हणजे सद्गुरू केल्यानंतर त्यांना 2 प्रश्न विचारायचे आहे. मी म्हणजे भक्त कोण आणि देव कोण? लगेच आपल्याला उत्तर मिळतं, अरे विभक्त नव्हे तो भक्त, ज्याच्यात मी तू नाही, वेगळेपणा नाही, त्याला भक्त असं म्हटलेलं आहे. आणि तदनंतर आपल्याला या विश्वामध्ये स्वानंद असे एक आत्माच वस्तू आहे आणि अहम आत्मा, मी तो आत्मा. या ठिकाणी मी तो आत्मा हे वेदवाक्य आहे, श्रुतिवाक्य. मग आपण तिथे नाही. आणखीन सद्गुरू पुढे बोध करतात, सोहम, अहम सहा, तो परमात्मा, मी व मी. या ठिकाणी तोच अर्थ पाहायचा आणि आत्म्याचा विचार केला असता आपण तिथे नाही, तिथे आनंदरूप असा एक वस्तू आत्माच आहे. आणखीन पुढे आपल्याला सद्गुरू बोध करतात, अनन्य, दुसरा नव्हे तो. आत्म्याजवळ द्वैत अद्वैत हे दोन्ही नाही, मी तू नाही. या विश्वामध्ये परिपूर्ण व्यापक अशी वस्तू एक आत्माच भरलेली आहे. आणि शेवटी बोध करते माऊली, तत्वमसी. हे दासबोधातलं महावाक्य आहे बघा. त्याचा शुद्ध भावार्थ असा, ते ब्रह्म तूच आहेस. तत्वमसी, तो पद म्हणजे जीवात्मा, तत्पद म्हणजे परमात्मा. यामध्ये भासमानाला भेद असी म्हणजे आहेस या पदाने नाहीसा झाल्यावर मुळीच अभेद्रूप अशी वस्तू शिल्लक राहते. मग आपण नित्य असून परमेश्वर खरा आहे आणि देवभक्त एकरूप आहे.
याला आत्मनिवेदनेची मुख्य भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि हा उपदेश फक्त संतच करतात, सद्गुरू करतात. त्यावर संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी एवढं आपल्याला सांगितलं एका अभंगातनं की संत म्हणजे कोण, तर संत म्हणजे साक्षात देवच आहे ते. त्यावर त्यांचा एक अभंग असा, देव तोची संत, संत तोची देव, देव तोची संत, संत तोची देव, तेथे तुझा भाव काही नाही, तेथे तुझा भाव काही नाही, देव तोची संत, संत तोची देव, तेथे तुझा भाव काही नाही. कोणी म्हणते देव, कोणी म्हणते संत, परिते भावातीत परब्रह्म, परिते भावातीत परब्रह्म, देव तोची संत, संत तोची देव, तेथे तुझा भाव काही नाही. देव नाम त्याचे, संत नाम त्याचे, परब्रह्म साचे एकचे ते, देव तोची संत, संत तोची देव, तेथे तुझा भाव काही नाही. संतांचे चरण वंदी नारायण, देव निरंजन संतचे तो, देव तोची संत, संत तोची देव, तेथे तुझा भाव काही नाही. मग आता आपला मुख्य विषय काय आहे, जगातला जगदीश शोधणे. तर देहपुरीतला ईश म्हणजे नियंता म्हणजे पुरुष, जगदांतीतला जगदीश म्हणजे पुरुषातला उत्तम पुरुष, पुरुषोत्तम. आपल्याला आपला जगदीश सापडले, पुरुषोत्तम हे श्री विष्णूचं नाव. तो या विश्वामध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये जाणीव रूपेने राहून त्यांचे व्यापार चालत. म्हणजेच श्री विष्णू अंतःकरणामध्ये जाणीव रूपाने राहून सगळ्यांचे जाणीव रूप म्हणजे श्री विष्णूचं अंश आहे. आणि त्याच योगाने श्री विष्णू जगाचं पालन पोषण करतो. याला जगातला जगदीश असे म्हटलेले आहे. आता या संप्रामध्ये आपण येताना, हे ऐकताना किंवा वारीला जाताना आपल्या घरातील लहान तोन मंडळीला न्यायचं आहे. कारण इथे चौरस ज्ञान मिळतं, सुविचार असतात. तेव्हा इकडे येताना विद्यार्थी शिकलेला नको, पाटी नको, पेन्सिल नको, पुस्तक नको, तो आपोआप पास होत आहे. फक्त माऊलीचं जेव्हा निरूपण चालू असतं तेव्हा निद्रा, आळस, वाईट कृत्य न ठेवता ते ऐकायचं आहे. ज्याच्यासाठी हा मनुष्य जन्म घेतलाय ते निश्चितच आपल्याला प्राप्त होतो. म्हणून एक, आयुष्यातील वेळ आपला जपून वापरायचा आहे. खिशातला पैसा जपून वापरायचा आणि अंगाची ताकद जपून वापरायची. दुसरं असं की आपल्याला मोठं होण्यासाठी 4 गोष्टी लागतात. 1, आपलं प्रारब्ध चांगलं पाहिजे. 2, आपल्या आईवडिलांचा आपल्याला आशीर्वाद पाहिजे. 3, आपले प्रयत्न जोरात पाहिजे. आणि 4, सद्गुरूंची कृपा पाहिजे. म्हणजे मोठं व्हायला मुळीच वेळ लागणार नाही. बस सद्गुरू कृपेने मला ते 2 शब्द सुचले ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य माझ्याकडून त्याने घेतलं. मी माझे 2 शब्द घेतले.